विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची जबाबदारी कोणाची? राऊत विचारणा करतायत. अमित शहानी सभागृहात निवेदन द्यावं अशी ही राऊत यांची मागणी आहे. आम्ही एवढंच म्हणतो की त्या विद्यार्थ्यांवरती जो लाठीमार झाला, खिळे लावलेल्या काठ्यांनी मारहाण केली, शेकडो मुलींचा विनयभंग झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, अनेकांना जखमी केलं, याची जबाबदारी कोण घेणार? हा आदेश कोणी दिला? या संदर्भात या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये येऊन निवेदन करावं. एमपीएससी औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरण मुंबई पोलिसांचं पथक नंदुरबारमध्ये दाखल आहे. तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलीस पथकाची भेट आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी. एमपीएससी व औषध प्रशासन विभागाच्या पेपर 22 मार्च रोजी होणार झाला आहे. या पेपरच्या 20 मार्च रोजी फुटला असल्याचा आरोप नंदुरबार येथील एका तक्रारदाराकडून करण्यात आली आहे. तर या परीक्षेत ज्या विद्यार्थिनीची पास झाली होती ती विद्यार्थिनी आपण त्याच्या घरासमोर आहोत. या ठिकाणी आता मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. मुंबई पोलिसांमार्फत आता सखोल चौकशी केली जात आहे. रोहित पवारांनी केलेल्या या आरोपानंतर आता मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. यासोबत नंदुरबार पोलीस देखील यांच्या समवेत या चौकशीला सोबत आहेत. तर या विद्यार्थिनींच्या व तक्रारदारांचा शोध घेतला जात असून यांच्याकडून काय माहिती मिळते व यात कुठलं काय तथ्य आहे हे पडताळणी केली जात आहे. तसेच जो संबंधित तक्रारदार आहे तो देखील या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी केली जात आहे व जी विद्यार्थिनी पास झाली होती तिचा देखील तपास केला जात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. वळूया पुढल्या बातमीकडे. बातमी गिरीश महाजनांची आहे. मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद काही कमी होताना दिसत नाहीये. मंत्री गिरीश महाजन यांनी आता नाव न घेता खडसेंवर निशाणा साधलाय. कुठेतरी आपण थांबलं पाहिजे, आपल्यालाही वाटलं पाहिजे. त्याचं सर्ण मजलावर जाईपर्यंत आपण नाही मीच कशासाठी मीच शेवटपर्यंत उठात ती बसत ती चालत ती तरी मीच. अरे बंद करा हे नाही चालणार असं. आणि मग लोकांना ते कळायला लागलेलं आहे. लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपण केव्हा थांबायचं, कुठे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. उद्याच्या पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प भिवंडीतील 14 गावांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित आहेत. भूमिपुत्रांच्या न्याय हक्काकरता मोर्चा आहे. खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात मोर्चा आहे. अलिबाग विरार कॉरिडॉरच्या माध्यमातून जी 14 गावं बाधित होतात त्या गावांच्या जमिनीला जो भाव दिला जातो, आमची एक रास्त मागणी आहे की बुलेट ट्रेनचा जो भाव दिला, समृद्धीला जो भाव दिला तो आम्हाला अलिबाग विरार कॉरिडॉरमध्ये द्यावा. आणि म्हणून माझ्या अधिकारी वर्गाला विनंती आहे की तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहे, सरकार पॉझिटिव्ह आहे, तर मग अडचण कुठे आहे? आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय अधिकारी आणि सरकारला देखील लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी. अन्यथा 5 जिल्ह्यांचे भूमिपुत्र याच्यापेक्षा तीव्र तरी आंदोलन करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.